प्रेमाची। काय लग्नाचं डील केलं यांनी? राणी हे ऐकलंय सगळं वहिनी, पण का? कारण हिला हिची कंपनी परत मिळवायची होती आणि ह्याला ह्याची कंपनी सुरू करायची होती। ह्या दोघांमध्ये काहीही जिव्हाळा नाहीये, प्रेम नाहीये, कोणतंही नातं नाहीये। आहे ते फक्त 6 महिन्यांचं डील। गटल्या, म्हणजे ही जी तुझी कंपनी स्थापन झालीये ती तुम्ही केलेल्या डीलमुळे झालीये? गटल्या तू डील करून तुझं स्वप्न पूर्ण केलंस? मी सगळं सांगतो तुम्हाला। म्हणजे तुला जे घरच्यांना सांगायचं होतं ते हे होतं? हो, बरं झालं हे आपले घरचे कोणी नाहीयेत आता इथे। आऊ बाबांना कळलं तर ते काय करते तुला कल्पना यायची? त्यांना कधीतरी कळणारच आहे वहिनी। म्हटल्या हे सगळं करताना तुझं धाडस कसं झालं रे? लपवा छपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, हा रूल आहे ना आपल्या घरचा। आणि तरी तू हे सगळं केलंस? हो सावी आई, हे सगळं असं का बघलास? अरे तुला आम्ही मुंबईला पाठवलं कशासाठी? तर तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना। आणि तू हे असं स्वप्न पूर्ण केलंस डील करून? डील? हे सगळं खूप भयानक आहे रे। म्हणजे आजवर तुम्ही जे काही नवरा बायको म्हणून वावरलात, जे काही विधी केलेत ते सगळं खोटं होतं? तुम्ही हनीमूनला गेलात, एकमेकांवर खूप प्रेम आहे असं दाखवलं की आम्हाला वाटतं तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे, ते सगळं खोटं होतं। नवरा बायको असल्याचं नाटक केलं तुम्ही। गप्प का तुम्ही? सांगा ना, का केलं तुम्ही असं? का केलीत आमची फसवणूक? गटलं, तुला कशाची भीती होती म्हणून तू हे सगळं केलंस? कशाची भीती होती? तुला काय वाटलं हा की तू मुंबईला स्वप्न पूर्ण करायला गेलायस आणि ते स्वप्न पूर्ण नाही झालं तर मग तुला परत आपल्या गावाकडे यावं लागेल आणि मग आऊ तुला परत पाठवणार नाही म्हणून तू हे सगळं केलंस? नाही सावी आई, मग काय गटल्या? तुला कल्पना आहे ते तू काय केलंस ते? आपल्या घरचे हे संस्कार नाहीत। बघा बाबा, मी म्हंटल होतं ना तुम्हाला। काय बोल, कसं बोल? एक वेळ तुझ्याकडे पुरावा नसता, ते राजेश्वरीच्या आवाजातलं रेकॉर्डिंग नसतं तर मी हे मान्य केलं असतं की कुणी तुझं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही। तुझ्याकडे अगं पुरावा होता आणि तरीही तिनं तुझं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही। बरं, आपलं म्हणणं पटेपर्यंत, तू बरोबर आहेस हे सिद्ध होईपर्यंत तू तिथे थांबली का नाहीस? निघून का आलीस? अहो बाबा, ती राणी आत्या कशी बोलत होती ते तुम्ही ऐकलं का? मी सगळं ऐकलेलं आहे। एका पॉइंटला तर मला असं वाटलं की मी स्वतः तिथं यावं आणि तू कशी बरोबर आहेस हे सिद्ध करून टाकावं, पण मी तसं केलं असतं, समोर आलो असतो तर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं असतं आणि मग तुझा आणि माझा काहीतरी प्लॅन आहे हे तिला पटलंच असतं। मला तर असं वाटतं ना, तुझ्यावरती संस्कार करण्यातच चूक झाली आहे माझी। तू अशी मुळमुळीत रडवेली मुलगी होशील असं वाटलं नव्हतं अजिबात। स्वतःवर संकट आलं की तलवार काढायची असते, तू तलवार म्यानातच ठेवलीस आणि ती राणी सपासप तुझ्यावर वार करत होती आणि तू मात्र मला का हो मारताय म्हणून सहन करत होतीस। मूर्ख मुलगी। बाबा, आजपर्यंत तुम्ही मला जे काही शिकवलं तसंच करतेय मी, आणि आज आता तुम्ही मला समजून घेण्याऐवजी माझ्यावर चिडताय का? अगं, तुझ्याकडे एक रेकॉर्डिंग होतं ज्यात ती राजेश्वरी स्पष्ट म्हणाली होती की बहुतेक 6 महिने। याचा अर्थ काय होतो? 6 महिन्यांचं तिचं काहीतरी प्रयोजन होतं। फार तर 6 महिने ते एकत्र राहणार असतील, त्यानंतर ते डिवोर्स घेणार असतील, काही
आता त्यात थोडासा मसाला, मीठ, मिरची काहीतरी टाकून ऍड करून सांगायला नको का? तू असं काहीतरी सांगायला पाहिजे होतस की ते दोघं फक्त 6 महिनेच नवरा बायको आहेत, त्यानंतर ती दोघं विभक्त होणार आहेत. ती राजेश्वरी आज तुमच्या बरोबर जसं वागतेय ते सगळं खोटं आहे आणि हे मी सिद्ध करू शकते हे सांगायला पाहिजे होतस. आणि म्हणून त्या राणीचा हात धरून फरफटत खेचत नेऊन तिला ते रेकॉर्डिंग ऐकवायला पाहिजे होतस. मला तर वाटतं आता मिहीर बरोबर लग्न करण्याचे सगळे होप्स सोडून द्यावेत तू. ती राणी आता गप्पा बसणार नाहीये, ती आज जाऊन कांगावा करणारच आहे. फक्त मला वाटलं होतं की ती तुझ्या बाजूनं दंगा घालेल की बघा हे सगळं असं असं आहे, माधुरी कशी खरी आहे, तुमची सून कशी खोटी आहे असं सांगेल. आता ही राणी आज जाऊन नेमकं उलट सांगणार आहे की राजेश्वरी कशी खरी आहे आणि या माधुरीने बघा कसा बनाव केला, कसा प्लॅन केला, कारस्थान केला आणि मिहीरला अडकवण्याचा प्रयत्न केला. सगळं मुसळकेरात केलेलं आहे फक्त तुझ्या जिंदगानीवर. घटल्या हिने तुला ब्लॅकमेल केलंय का? ती स्वतः अडकली म्हणून तुला अडकवलंय का हिने? सांग ना. हे राणी आत्या असं काही नाहीये. अरे मग काय खरं ते तरी सांगा. तुला पैसे दिले का हिने डील कर म्हणून? नाही, सगळं नाही नाही नाही, मग काय खरं ते तरी सांगा आम्हाला. मी आधी शांत व्हा, मी सगळं सांगतो. 1 मिनिट. तू नाहीस ही सांगणार. तू बोला आता. हे सगळं तुम्ही का केलं? मुळात डील करताना तुझी इच्छा होती का हिने जबरदस्तीने ब्लॅकमेल करून डील करून घेतलंय? नाही, असं काही मी केलेलं नाही. जे काही केलं आम्ही ते म्युच्युअली डिस्कस करून एकत्र डिसिजन घेतलेलं आहे. तुमचं एकमेकांवर प्रेम वगैरे नव्हतं? नाही, तो फक्त माझा एम्प्लॉई होता. घटल्या, तू किती आणि काय काय खोटं बोललास आमच्याशी? आम्ही अचानक ऑफिसमध्ये आलो तेव्हा तुझा असाच गोंधळ उडाला होता ना. तुला फॅमिली नाहीये हे तू असं सांगितलं होतंस तू हिला? हो, कारण फॅमिली असणाऱ्या स्टाफला माझी कंपनी हायर नाही करत. मग तरी एवढी मोठी फॅमिली असलेल्या मुलाशी का डील केलंस तू? तुला तुझी कंपनी वाचवायची होती म्हणून तू आमच्या गटल्याला का अडकवलंस? मी त्याला अडकवलं नाहीये. मग काय केलंस? 6 महिन्यांसाठी त्याला बांधून घेतलंस आणि काय म्हणतेस मी त्याला अडकवलं नाही म्हणून? आम्ही बिझनेस केला होता. कसला? नात्यांचा? तेव्हा मला नाती मॅटर करायची नाही. 6 महिने झाले की तो त्याच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने जायचं ठरवलं. आमच्यात कोणताही संबंध राहणार नव्हता त्यानंतर. फक्त जगाला दाखवण्यासाठी तो माझा नवरा आहे. काही नाही होऊ शकत माझ्या आयुष्यात. माझं ना नशीबच फुटकंय. मी जे काही करायला जाते ते सगळं उलट होतं. लहानपणापासून ना मला आईचं प्रेम मिळालं ना आणखी कोणाचं प्रेम मिळालं. सगळंच फेल होतं माझ्या आयुष्यात. काही नाही होऊ शकत माझ्या आयुष्यात. काही नाही होऊ शकत बाबा, काही नाही होऊ शकत माझ्या आयुष्यात. आयुष्यभर रडत बसणार आहेस तू आता. आता रडून काही होणार नाही, कारण तू स्वतः करता कधीही स्टँडच घेतला नाहीस. स्वतःच्या आयुष्याकरता कधी ठामपणे उभीच राहिली नाहीस. प्रत्येक वेळी देवावर अवलंबून राहून चालत नाही.
मटकादर बाबांची कृपा आहे, मटकादर बाबा चमत्कार करतात. हे सगळं जरी असलं तरी स्वतःच्या आयुष्याकरता स्टँड घ्यावा लागतो. आणि मी तरी तुझ्याकरता किती काळ काय करणार? स्वतःचं डोकं कधी चालवणार तू? तू नेहमी जेवढं मी सांगितलं तेवढंच केलंस. स्वतःच्या विचारांचं काय? मला तर वाटतंय की तू आता मिहीरशी लग्न वगैरे करण्याची स्वप्न सोडून द्यावीस आणि आपणच कुठेतरी पैशाचा काही जुगाड होतोय का ते पाहावं आणि इथून ह्या गावातून निघून जावं. कारण ती म्हातारी, ती आऊ आणि तो डॉक्टर बाबा यांना जर यातलं काही कळलं तर काय करतील याचा नेम नाही. त्यांचा डोळा आहे माझ्यावर. मला अटक झाली तेव्हापासून नजर ठेवून आहेत ते. मला आता आणखीन त्रास नकोय. येणेकरांचे फोन तर काही येतच राहणार आहेत. मी बघतो कुठे काय पैशांची सोय होतंय तर नाहीतर पुढचा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मला. आणि पहिला या रडणं थांबवतो. या रडण्याने इरिटेट करतेस तुम्हाला. तुला कळत नाहीये का रे? फोन कट करते म्हणजे मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. हे माधुरी, अगं काय झालं बाळा? तू रडतेस का अचानक असं? माझं मी बघून घेईन काय करायचंय ते. तू बोल, मी मदत करू शकतो तुझी माधुरी. तू फोन का आणि कशासाठी केलास ना ते सांग आधी. काय नाही, मी नोकरी मागायला गेलो होतो राजूकडे. नोकरी तर नाही दिली, पण त्या मिहीर आणि राजूने मला हाकललंच बाहेर. मला आहे ना थोड्या पैशांची गरज आहे ग. तू मला ना 8 दिवसांसाठी एक 20-30 हजार रुपये दे ना प्लीज. मी तुला नक्की 8 दिवसात परत करेन बघ. पैशांचं नाव काढू नकोस. इथे आमच्या जगण्याचे वांदे झाले आणि माझ्या आयुष्यात ऑलरेडी प्रॉब्लेम असताना मी तुझे प्रॉब्लेम कसे सोडवू? हे बघ अगं माधुरी, तू मला सांग तरी प्रॉब्लेम काय? मी बघतो ना, मग मदत करू शकतो का ते. आणि हे बघ माधुरी, आपण एक टीम आहोत की नाही? विसरू नकोस, आपण एक टीम आहोत. काही टीम बीम नाही. इथे माझ्या आयुष्याची वाट लागली. मला नाही माहित काय करायचंय ते. बघ माधुरी, रडू नको, तू शांत हो. मी काहीतरी करू शकेन. हे बघ, मी भेटतो तुला. मला कोणाला काहीही भेटायची इच्छा नाहीये. हे बघ माधुरी, बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात की नाही? रडून काहीही होणार नाही, लक्षात ठेव. हे बघ, मी बघतो माझ्याकडून काही करता येतं तर. आपण भेटतोय, मी येतो तुला भेटायला. लाज कशी वाटत नाही ग तुला? नवरा नाही म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं ना तुम्ही, मग नवरा कसा नाही येतो? अशी कशी आहेस ग तू? आमच्याशी खोटं बोलताना काहीच कसं वाटलं नाही तुला? किती नाटक केलं तुम्ही दोघांनी. आम्हाला पुस्तकची शंका सुद्धा येऊ दिली नाही. तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलं ते? कळतंय? तू त्या माधुरीलाही म्हणाली होतीस ना 6 महिने बहुतेक. ते मी म्हणाली होतीस की नाही? होय, पण काय? सांग ना काय? हा तुला फक्त आर्किटेक्ट म्हणून हवा होता, नवरा म्हणून नाही. किती सॉर्टेड आहेस ग तुझ्या आयुष्यात. त्या माधुरीला सांगतेस की मी तुमच्या मार्गात नाही? ते हे कोणी सांगितलं तुला? कुणी सांगितलंय हे महत्वाचं नाहीये. हे खरं आहे का नाही? काय विचारते मी? खरं आहे की नाही? खरं. बघितलं वहिनी, आपली सून किती हुशार आहे. ती मोठी बिझनेस वुमन आहे. डोकं तर असणारच तिच्याकडे. म्हणजे 6 महिने ह्याच्या बरोबर राहणार, आपलं काम साधणार आणि जाणार. अरे पण घटना तुझं काय? तू एकटा राहणार आहेस का आयुष्यभर? अरे तुला कळत कसं नाहीये किती मोठी फसवणूक झाली आहे तुझी? नाही मॅडम, कोणतीही फसवणूक झालेली नाहीये.
आम्ही दोघांनी हे ठरवून केलेली गोष्ट आहे. डीलच्या पेपर्सवर सगळे मुद्दे मांडले. तुम्हाला बघायचे असतील तर ए बाई ये आता गप्प बसा. अगं आम्ही आता कसे उभे आहोत आमचं आम्हाला माहिती. तू ते पेपर्स दाखवलेस ना तर आम्ही काय करू. आम्ही साधी गावाकडची माणसं होत ग. तुमचं हे डील बिल आम्हाला नाही कळत. कशाही पेक्षा नात्यानं महत्व देतो आम्ही. आणि हिला कशापेक्षाही जास्त कंपनी बिझनेस महत्वाचा आहे. सारखं आपलं बिझनेस बिझनेस बिझनेस. तू अशील मोठी बिझनेस वुमन, त्यामुळे तू आमच्या मुलाचा नात्याचा बिझनेस केला. काहीच कसं वाटत नाही ग तुला. माणूस आहेस ना तू, भावना नाही येत का तुझ्यात? का सगळ्यात गोष्टीत फक्त बिझनेस दिसतो तुला? तुझे काका काकू बोलतात ना ते आता खरं वाटायला लागले. स्वतःच्या स्वार्थासाठी तू गटलाचा वापर केलास. मी माझा काही वापर बिपर नाही केलाय. तू तिची बाजू घेऊ नकोस गटल्या. मी सांगतो ना नेमकं काय झालं होतं ते. काय झालं होतं? मी सांगते. सांग आता तरी सांग. नाही आम्हाला पण कळू दे ना की एवढा नात्यांचा बिझनेस करण्याची वेळ तुमच्यावर का आली. कळू दे. सगळं नीट चाललं होतं. मी माझ्या कामात खुश होते. सगळं रुटीन अगदी व्यवस्थित होतं. पण मग माझ्या बाबांचं बिल समोर आलं. विल हो, बिल. आमच्या एका कमिटी मेंबरने बाहेर काढलं ते बिल. त्यात माझ्या बाबांनी असं लिहिलं होतं की मी 30ची होईपर्यंत जर माझं लग्न झालं नसेल किंवा माझ्या हक्काचा कोणी माणूस नसेल तर आयुष्यात माझं काहीतरी हुकलेलं आहे. जर माझं लग्न झालेलं नसेलच तर माझी कंपनी माझ्याकडून काढून घेण्यात यावी. MDचे सगळे अधिकार माझ्याकडून काढून घेण्यात यावेत आणि मला फक्त स्टाफ म्हणून पगार देण्यात यावा आणि माझ्या शैलेंद्र काकाला MD म्हणून खुर्चीवर बसवलं जावं. माझी मुलगी तिच्या 30व्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 21 मे 2022 पर्यंत मॅरिड असेल. तिला मुलं बाळं झाली असतील तर सोन्याहून पिवळं, पण किमान सुखाचा संसार असेल. तिचं चांगल्या जोडीदाराशी लग्न झालं असेल तर या कंपनीतले तिचे सगळे अधिकार अबाधित आहेत. नेमकं जेव्हा बिल बाहेर आलं ना, माझे काका काकू पण जेलमधून बाहेर आले. हा कोइन्सिडन्स होता की मला खूप भीती वाटायला लागली. त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड पाहता मला माझी एवढी चांगली कंपनी त्यांच्या हातात जाऊ द्यायची नव्हती. खूप प्रयत्न केले त्यांनी. माझे बाबा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते ना, खूप खोटं वागायचे. त्यांच्यासमोर खूप चांगलं वागायचं आणि घरी येऊन मला छळ छळायचं. बाबांनी मलाच वारस ठेवलं होतं कंपनीसाठी, सगळ्या प्रॉपर्टीसाठी. मीच नसेल तर काका काकूचा मार्ग मोकळा ना. खूप प्रयत्न केला त्यांनी लहानपणी मला जीवे मारण्याचा. पण माझी आत्या होती ना, तिच्यामुळे मी वाचले. माझ्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं याचा राग होताच त्यांच्या मनात. जेलमधून सुटल्यावर जेव्हा त्यांना कळलं ना की माझी फॅमिली नाहीये हक्काची, माझं लग्नच झालं नाहीये, माझा नवरा नाहीये, तेव्हा त्यांनी माझ्याकडून कंपनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घरावर त्यांची अर्धी मालकी असल्यामुळे ते माझ्याबरोबर आमच्याच घरात येऊन राहायला लागले. त्यांना वाटलं अजून राजू मोठी झालीच नाहीये. तसा त्रास त्यांनी लहानपणी मला दिला होता ना, तसाच त्रास त्यांनी मला द्यायला सुरू केला. पण मी खूप हिंमत दाखवली, उलट बोलले त्यांना आणि त्यांना सांगितलं की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझी कंपनी तुमच्या हातात येऊन देणार नाही. मे बी त्यांना कळलं की आता ती छोटी राजू राहिलेली नाहीये, म्हणून मग त्यांनी लीगल ऍक्शन घ्यायला सुरू केलं. ठीक आहे, मी पण माझी कंपनी माझ्याचकडे ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू केले.
वकिलांना कन्सल्ट केलं. भीती एवढीच होती की ऍक्च्युली काळजी होती कंपनीची भीतीपेक्षा, की जी कंपनी मी आणि माझ्या बाबांनी वाढवली. बाबांनी एवढं सुंदर रोपटं लावलेलं मी वाढवलेलं आहे, ते असं कुणाच्याही हातात मी कसं जाऊ देणार. त्यांना कंपनीच्या डेव्हलपमेंटशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त हवा होता पैसा. त्यांना नक्कीच चालवता आली नसती कंपनी. आणि माझ्या कंपनीच्या काळजीपोटी मी बेस्ट ऑफ द बेस्ट वकिलांना कन्सल्ट केला. पण सगळ्यांचं उत्तर शेवटी तेच होतं की माझ्याकडे फक्त एक पर्याय, लग्न.